कसं म्हणजे इथं काय व्यवस्थित सोय होती का तुमची? नाही, आम्हाला ज्ञानोबराच्या सोहळ्यात एक तर आळंदीला जाऊ दिलं नाही. प्रशासन सांगतं आम्ही शाळेला आदेश दिले, पण प्रत्यक्षात आम्ही शाळेला आल्यानंतर आम्ही भिजलोय. अर्धा तास पावसात उभं होतो. नंतर आम्हाला एकच रूम मी दिली महाराजांना तुमच्या असं सांगितलं. आम्ही 50% लोक आमच्या तिकडं किरायानं पाडले. आम्ही स्वतः पैसे खर्च करून त्याला रूम करून दिली. आता प्रत्यक्ष तुम्ही पाहायलाच आला. नमस्कार मंडळी, मी अजय गांगुडे. तुम्ही पाहताय सिविक मिरर. आपण आज निघालोय वारकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी. प्रशासनाने त्यांच्यासाठी सोय केलेली होती, पण ग्राउंड रियालिटी आपण बघितली तर आम्हाला काही असं सोयीस्कर दिसत नाही. आपण बोलूयात त्यांच्यासोबत जरा काय इथली परिस्थिती आहे. कसं म्हणजे इथं काय व्यवस्थित सोय होती का तुमची? नाही, आम्हाला ज्ञानोबराच्या सोहळ्यात एक तर आळंदीला जाऊ दिलं नाही. प्रशासन सांगतं आम्ही शाळेला आदेश दिले, पण प्रत्यक्षात आम्ही शाळेला आल्यानंतर आम्ही भिजलोय. अर्धा तास पावसात उभं होतो. नंतर आम्हाला एकच रूम मी दिली महाराजांना तुमच्या असं सांगितलं. आम्ही 50% लोक आमच्या तिकडं किरायानं पाडले. आम्ही स्वतः पैसे खर्च करून त्याला रूम करून दिली. आता प्रत्यक्ष तुम्ही पाहायलाच आला. त्या महिलेला विचारा, कारण आम्हाला इथं कुठली सोय नाही, पाण्याची सुविधा नाही, जेवण्याची सुविधा नाही. हे सत्य सांगतो आम्ही का काही कोणाच्या येत नाही, दबावाखाली नाहीत, काही नाही. कारण प्रशासन सांगते तशी व्यवस्था नाही आहे. आणि इथं जैन शाळावाल्याला आदेश दिले, ते शाळावाले आदेश पण पाळत नाही. काय मत आहे? काय करणार आम्ही भिजलो. आम्ही आज आलो. आम्हाला 3 दिवस राहायचं. 3 दिवस खाण्याची व्यवस्था कुठे? कधी माऊलीची पालखी येईल, नंतर पंक्ती सुरू होत्याल, आम्ही त्या पंक्ती जेवणार. पण माऊली येईपर्यंत आमची काय व्यवस्था आहे? आम्हाला पाणी, जेवण काहीच नाही. पूर्ण टोटल वारकरी होतं, आम्हाला काही नाही. आता आम्ही स्वतः आमची तुटपुंजी जे काय आमच्याजवळ आहे ते भागून आम्ही जेवण करणार. बाहेर काय करणार? कोणाला मागणार? आणि तुमच्यासोबत आज आत्ता किती लोक आलेत, किती भाविक आहेत? आता पुढे समोर 300 आलेले. 300 मध्ये आम्हाला कशी पुरणार? बाकीचे रूम करून दिली. आणि शाळेचा कोणी प्रतिनिधी आहे इथे? शाळेचा सेवक म्हणला एकच रूम आहे, आम्हाला प्रत्येकाला द्यावं लागणार. शासन काही सांगतं, पण एकच रूममध्ये तुम्हाला कसं 40च्या वर बसायचं नाही. बाकी तुम्ही तुमचं पाहून घ्या कसं करायचं. मग आम्ही कुठं जायचं, कोण्या शाळेत जायचं? अरे रावीचे उत्तरं दिलेत तुम्हाला? हां, ते तसं म्हणलेत ना. अरे रावेचं म्हणजे त्यांनी सांगितलं स्पष्ट, आम्हाला एका रूममध्ये दुसरी रूम दुसऱ्या दिंडीवाल्याला द्यायची, तिसरी रूम तिसऱ्याला द्यायची. पण आमच्या दिंडीत 500 असते माणसं, तर एका रूममध्ये कशी थांबणार? सांगा ना तुम्ही. एका रूममध्ये थांबू शकत नाहीत ना. त्यांचं बरोबर आहे, प्रत्येक महाराजाला दिले, पण एका दिंडीत 500 आहेत, त्याच्या दिंडीत 500 आहेत. मग हे तुम्ही एकच रूम द्यायचे, तर आम्हाला सरळ ते नाही म्हणलं ना. एका रूममध्ये कशी बसणार? रूमची 40 माणसं बसणार, पण बाकीचे आम्ही बाहेर पाठवले. प्रशासनाला तुम्ही काय विनंती करणार? आता प्रशासनाला एकच विनंती करणार, बाबा आमची जरी आले, बाकी जरी वारकरी आलेत, तर याची त्यांनी दखल घ्यावी. प्रत्यक्षात जे कोणी आहे शाळेवाले, त्याची पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, वारकरीची करावी. कारण आम्ही आता अर्धा 1 तास झालो या पुण्यामध्ये फिरून आलो, कोणी दखल घेत नाही. पण आम्ही बळच आता इथं महाराजांना विनंती केली, त्यांना या उद्या बसू द्या. दाखविलं आम्ही ते काहीतरी, त्यांना अर्ज दाखल बाबा केलेला आमच्या महाराजांना. त्यांनी आम्हाला ती रूम खुली करून फक्त एक दिली, याच्या व्यतिरिक्त काही नाही. बाकीचे माणसं आम्ही तिकडे पाठवले. प्रशासनाला एकच विनंती आहे कळकळीची, की वारकऱ्याला अशी फसवेगिरी करू नका. कारण द्यायची सुविधा तर द्या, नसेल देत तर ते स्वतः करतील. पण नुसतं सांगायचं, आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात नाही करायचं, हे चालत नाही. कारण वारकरीची व्यवस्था झाली तर वारकरी, नाही तर तुम्ही सांगितलं शाळा फुकट आहे, जेवणाची व्यवस्था आहे, पाण्याची आहे, कुठली काही नाही. आमची ते व्यवस्था नाही. कुठेही व्यवस्था आम्हाला सांगा, दाखवा प्रत्यक्षात कुठे व्यवस्था आहे म्हणून. ही प्रत्यक्ष व्यवस्था नाही आहे, आणि ही व्यवस्था करून द्यावी ही कळकळीची शासनाला विनंती आहे, की शासनानं याची वारकऱ्याची दखल घ्यावी. नुसतं आश्वासन देऊन फसवेगिरी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे. कारण आम्ही परभणी नांदेडहून वारकरी आलेलो आहे, पावसात भिजत आलेलो. काय आमची दही नाही. 3 दिवस झाले आम्ही तिथं आळंदीच्या काठाला होतो, काळंदीच्या काठावरून पुन्हा इकडं आलो, आणि इकडे येऊन ही जर परिस्थिती असेल तर आमचं कसं मन दुखवलं जाणार नाही. सगळे वारकरी दुखवले, कारण प्रशासनावर सगळे वारकरी नाराज आहेत. कारण का, की या वारकऱ्याला जी सुविधा द्यायची ती सुविधा आज नाही आहे. जेव्हा माऊली आमचे येतील त्यावेळेस आमची सुविधा, कारण माऊली आमची मायबाप आहेत आणि तेच आमची सुविधा करतील. जेव्हा माऊलीची पालखी पुण्यात येईल त्यावेळेस आमची खाण्यापिण्याची व्यवस्था माऊली करतील, पण शासन करणार हे आम्हाला गॅरंटी. कारण माऊली आमची मागं आहे ना, तर मागच व्यवस्था आहे. जिथं माऊली असेल तिथे व्यवस्था. उद्या माऊली आली ना, बरोबर आमची सोयी. पण आजपर्यंत आता आम्ही काय करायचं? माऊली व्यवस्था आमची खाण्याची दखल नाही, पिण्याची दखल नाही. हीच माझी प्रशासनाला विनंती. रामकृष्ण. तर मंडळी, आपण बघितलं की जे भाविक आहेत त्यांची इथे जी प्रशासन सोय करणार होतं त्याची काही सोय झालेली नाही आहे. भाविक त्रस्त झालेले आहेत. त्यांना जेवणाची सोय नाही, पाण्याची सोय नाही आहे. किंवा 500 भाविकांना त्यांना फक्त एकच रूम दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मोजून आज आपण आता बघू शकतो की जवळजवळ 10 ते 15 लोक आहेत. आणि बाकीच्यांना त्यांनी सोय केलेली आहे बाहेर स्वखर्चाने.
तर प्रशासन याच्यापुढे काय पाऊल उचलेल हे बघण्याची गरज आहे. मी अजय गांगुर्डे, कॅमेरा पर्सन हरजित कौरसोबत, सिविक मिरर, पुणे.